बिग बॉसमध्ये पहिल्यांदाच उघडलं चुगलीचं द्वार. कलर्स मराठीवरील बिग बॉसचं नवीन पर्व सुरू आहे आणि अगदी पहिल्या दिवसापासूनच प्रेक्षकांचं स्पर्धक मनोरंजन करत आहेत. तर भाऊचा धक्का या स्पेशल एपिसोडमध्ये आपण बघितलं की रितेश देशमुखने सगळ्या स्पर्धकांची शाळा घेतली. कोण आहे एंटरटेनमेंटचा क्वीन तर कोण आहे ड्रामा क्वीन, ह्या सगळ्या गोष्टींचं डिस्कशन रितेश देशमुख यांनी केलं आणि जाता जाता एक ट्विस्ट सुद्धा आणला, तो म्हणजे चुगलीचं द्वार. सगळ्या सदस्यांना एकमेकांच्या चुगल्या सांगितल्या. तर ह्या आठवड्यामध्ये 3 स्पर्धकांना चुगल्या सांगितल्या. सगळ्यात पहिलं म्हणजे विशाल, तन्वी आणि प्राजक्ता. तर रितेश देशमुखने विशालला चुगली रूममध्ये बोलवून त्याला करण, आयुष त्याच्याबद्दल काय बोलत आहेत ह्याची चुगली सांगितली, की कशा पद्धतीने ते बिग बॉसला सांगत आहेत की विशालचा आवाज जाऊच देत. आणि त्यानंतर चुगली रूममध्ये गेली ती म्हणजे तन्वी. तन्वीला दाखवलं की दिव्या, करण, सोनाली आणि ओमकार कशा पद्धतीने तिच्याबद्दल बॅक बिचिंग करत आहेत, की कशा पद्धतीने ती नेहमी पुढे पुढे करते, मीचाच पाडा गिरवते. त्या सगळ्या गोष्टी तन्वीला दाखवल्या. त्यानंतर तिसरी गेली ती म्हणजे प्राजक्ता. प्राजक्ता या घराची कॅप्टन सुद्धा आहे. प्राजक्ता पहिल्या आठवड्यातच कॅप्टन बनली आहे आणि कॅप्टन बद्दल तन्वी, अनुश्री आणि राधा या तिघी जणी बाथरूम एरियामध्ये चुगली करताना दिसत आहेत. तन्वीने चुगली केलेली आहे की प्राजक्ता सारखी रडत असते आणि हिच्यामुळे मी नेगेटिव्ह दिसले. अशा सगळ्या गोष्टी रितेश देशमुखने या 3 स्पर्धकांना दाखवल्या. तर या चुगलीद्वारानंतरचा जो ट्विस्ट येणार आहे हा खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. तर तुम्ही उद्याच्या एपिसोडसाठी किती एक्सायटेड आहात आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच सगळ्या लेटेस्ट अपडेट्ससाठी डेली रिपोर्टरला सबस्क्राईब करायला विसरू नका.